यस विजय, थँक्यू. वासला स्टार्ट केलं जाते. बंधनचा कॉल येतोय. मॅच स्टार्ट केलं जाईल. मडप संघ गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच गोलंदाज अमोल पाटेकर गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला की टपलवण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिरिक्त बॉल पडला जातोय ठिकाणी, पण बॉलच्या साईडने धावफलक अगदी आपण पाहाल की पहिल्या चेंडूवरती एक अवंतर धावसंख्येने धावफलकाचा या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय. धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्यात. बिनबाद एक या आकड्यावरती श्री गणेशा. वाईट बॉल ने झाला. आता गोलंदाजाने पहिलाच अतिरिक्त चेंडू फेकलाय. गोलंदाजाला एक चेंडू एक्स्ट्रा फेकावा लागणार आहे. आता चांगला बॉल आहे. कमबॅक केला आता या चेंडूवरती. हा कमबॅक करणारा चेंडू खूप महत्वाचा होता या गोलंदाजाचा, कारण की पहिल्या चेंडूवरती राज सर की वाईट बॉल आला, त्यानंतर हे कमबॅक केलं या गोलंदाजानं. हा चेंडू फेकून डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साह्याने आपण पाहाल समीकरण एक चेंडूचा खेळ अद्याप या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि एक धावफलकावरती मात्र येऊन पोहोचली आहे. दुसरा बॉल कन्वर्ट केला आहे लॉंग ऑन रेसर मधून. बॉल कव्हर होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश सरांचा इशारा येतोय. इट इज अ चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी, देवाला अंगोली घालताना मल्हारी देवा. यस, थँक्यू. चिकी सिंगल आली आहे. 6 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. बिनबाद 6 आकडा धावफलकावरती लागले जातो. चौकार आला त्यानंतर सिंगल रोटेट केली जाते. गोलंदाज आता व्हेरिएशन फेकावे लागणार गोलंदाजाला. चांगला बॉल टॅप केलाय. बॉलला एक धाव या ठिकाणी येते. बॉल कलेक्ट होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चूक आली. अडथळा जरूर निर्माण झालाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्येत दोन्ही आकड्याने बदल होईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे गोलंदाजी मार्कवरचं आपण पाहाल. पहिल्या षटक पिवनच्या षटकातील अद्याप 3 ते 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावरती धाव येऊन पोहोचला तब्बल बिनबाद 8 या आकड्यावरती. यामधील एक वाईट बॉल, एक चौकार, एक चिक्की सिंगल आणि एक दुहेरी धावसंख्या आणि एक डॉट बॉल. हे षटकाचं अगदी आपण पाहाल प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती पाहतोय की 8 धावसंख्येवरती कुंभिवली संघ खेळताना पाहायला मिळतोय. तुषार 11 कुंभिवली या नावाने हा संघ आज या ठिकाणी खेळतोय. तर दुसरीकडे माडप हा संघ गोलंदाजी करतोय पहिल्या सत्रामध्ये. जेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खेळाडू बाद होतोय. परतावा लागेल आता खेळाडूला. फलंदाज बाद. तुला
लेग बाईकची धाव असेल. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलं जाते. षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकरती धाव येऊन पोहोचल्या तब्बल 9व्या आकड्यावरती 9 धावा धावफळकरती आता येऊन पोहोचल्यात. माडपाडी कुंबिली संघादरम्यानची लढत मॅच असणार आहे. 3 षटक 3 चेंडूंची मॅच. दोन्ही संघांना 3-3 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. यानंतर जे संघ उशिराने येतील त्यांना डायरेक्टली 1-1 षटकाची पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे जे संघ यानंतरचे येणार आहेत त्या सर्व संघांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. यानंतरची होणारी मॅच आहे नरडोदेवाडी विपक्ष सांगडे या दोन संघादरम्यानची मॅच असणार आहे. पहिलं सत्र समाप्तीस या स्पर्धेमधील दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या मॅचचं टॉस केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची. नरडोदेवाडी आणि सांगडे या दोन संघादरम्यानची मॅच असणार आहे. चांगली मॅच असणार. त्यानंतर तळवली लाडिवली मॅच आपल्याला पाहायला मिळाले. घोडेवली आणि परली लवजी ढेकू चिंचोली गोहे आणि CSC हाल या दोन संघादरम्यानची मॅच देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज रोहित. रोहित करंद येतो गोलंदाजी मार्कवरती. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाबा दृष्टीने गोलंदाज आता या ठिकाणी तयार झालाय. स्ट्राईक एंडवर असणारे खेळाडू अंकुश खेळाडू स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफळकरती 9 धावा लागल्यात. एक गडी देखील बाद झालाय. 5व्या चेंडूवरती गडी बाद झालाय. त्यानंतर एक लेग बाय झाली. षटक संपलं. 9 धावा आल्यात. एक बाद 9 अशी परिस्थिती मैदानावरती पाहत आहे. दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी आता मैदानावरती चालू होईल. स्क्रीन एंड कडून गोलंदाज तयार होतोय. आक्रॉसला यांचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आडवी फळी फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. अपयशस्वी होतोय खेळाडू. आता थोडा धावफळक स्थिरावलं जाईल. बंदित केला जाईल. आता धावसंख्येला लॉक केलं जातं. 9व्या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफळकरती लागल्या जातात. संघर्ष करावा लागेल आता या ठिकाणाहून कुंभिवलीकरांना की धावसंख्येचा जास्तीत जास्त डोंगर धावसंख्येचा जास्तीत जास्त पहाड प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आपण कसा ठेवू शकतो. हा देखील चांगला बॉल आहे. उंचावरून या बॉलला खेळलं जातं. एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. कॉलिंग देखील चांगली पाहायला मिळते आपल्याला. धावा सहजरित्या 2 कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा कंप्लीट केल्या जातात. अगदी आपण पाहाल तिसरी धाव जरूर झाली असती. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूच्या अंगास बॉल स्पर्श झाला. त्यानंतर बॉल अगदी आपण पाहिलं की रन धावली जात नाहीये. 2च धावा येथील. धावसंख्या दोन्ही आकड्याने बदल केला जाईल. 11 धावसंख्या धावफळकरती मात्र येऊन पोहोचते. 11 धावा. काय बॉल आहे. नाकासमोरून बॉलला उडवलं जात आहे. बॉल पडला जरूर आणि त्यानंतरची बॉलने उचली घेतली तर अगदी बन्नाट चांगली उचली आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी चालू आता गोलंदाजी मार्कवर. 17 देखील चांगलं आज सर की मैदानावरचा जो क्लायमेट आहे जे वातावरण आहे खऱ्या अर्थाने एकदम चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर थोडंसं लाईट्स देखील पेटल्या जातील आणि त्या लाईट्स बांधल्यात. समृद्धी मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टम ढेकू. रनआउट. धाव बाद होतोय. परतावला गेला आता फलंदाजाला. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदान बाहेर येईल. बाद. थँक्यू. 12 धावसंख्येवरती अगदी आपण पाहाल की 2 खेळाडू परतले जात आहेत. 11 धावसंख्येवरती 1 खेळाडू अगदी आपण पाहिला 8 धावसंख्येवर परतला. त्यानंतर 3 धावा आल्यानंतर 1 खेळाडू पुन्हा एकदा मैदानातून परतला जातोय.
11 धावा धावपळावरती लागले जात आहेत. डॉट बॉल येतो आता या ठिकाणी. धावपळ स्थिरवलं जाईल 11 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 धावा धावपळावरती मात्र जाऊन पोहोचल्यात. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती चाललंय. यामधील 4 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 2 बॉल डॉट फेकलेत 5 चेंडूंचा. दोन धावा दिल्यात गोलंदाजाने. रोहित गोलंदाज आहे. 2 धावा अद्याप या गोलंदाजाने खर्च केल्यात. चांगलं षटक फेकलंय. गोल्डन षटक फेकलंय या गोलंदाजाने. 2च धावा खर्च केल्यात आता सध्या तर या गोलंदाजाने. आणि धाव फळकावरती धावा येऊन पोहोचल्यात. 2 षटकाच्या अंती तब्बल 2 बाद 11 धावा धावपळावरती आता लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघी कोठ्यातील तृतीय षटक घेऊन येतो गोलंदाज अक्षय नाईक. अक्षय नाईक तिसरं षटक घेऊन येतो आता गोलंदाजी मार्कवरती. 3 षटक 3 चेंडूंचा खेळ असणार आहे आता या ठिकाणी. स्पर्धेची रोख रक्कम इनामी राशी आपण पाहाल 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. ही स्पर्धा 1 लाख रुपयाची तब्बल चिंचोलीकरांच्या वतीने भरवण्यात आलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्या सर्वांच्या समोर येते. एकीकडे माडप संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहाल की संघ कुंबिवली. दोन्ही संघ एकाच विभागामध्ये एकाच ताळमेमध्ये कसलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवम ऑन द स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आता अक्षय राज अक्षरशः मैदानावरती बरंच आहेत. खेळाडूंचे हात बांधतायत आता. खरं तर खेळाडू अगदी आपण पाहतायत की हात खोलण्यापासून आता थोडेसे घाबरतायत. अक्रॉस लाईनचा फटका, कलात्मक फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवर ताकद थोडी जर जास्त लावली असती तर बॉल जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर पार झाला असं यात मात्र शंका नसेल. खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा परत तो मैदानातून बाहेर. इरादे तो रोज बनते कहीं टूटते तो कहीं बिगड़ते. इरादे तो रोज बनते हैं कहीं टूटते तो कहीं बिगड़ते. शिरडी तो वही जाते बड़े साईं बाबा बुलाते. श्रद्धा रुक और सबुरी से काम करो असं निवाली देणारा श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचे गीत डीजे अशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. विकेट क्रमांक बाहेर निघाली. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. दाखल होणाऱ्या खेळाडूचं नाव असेल राहुल. राहुल खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावपळावरती मात्र जाऊन पोहोचल्या. मोठ्या विकेट आता मैदानातून बाहेर होत आहेत. जसं वाटतंय मैदानावरती लो स्कोरिंग मॅच होती की काय. ज्यावेळेस अगदी कालचं सत्र चालू होतं आणि शेवट जसा येत होता त्या मॅचचा त्यावेळेस 22, 23 आणि 24 धावसंख्येच्या 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या लो स्कोरिंगच्या मॅचेस आणि त्यानंतर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून ही मॅचला देखील तशीच सुरुवात होती असं भास होतोय आता. खरं तर 3ऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि धावपळावरती धावा आल्या तब्बल 11 धावा धावपळावरती येत आहेत. हा देखील अक्रॉस लाईनचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील मागितली जाते. डॉट बॉलची सांगता होतीये. पंच सांगतात डॉट बॉल असणारे. धावपळ अगदी आपण पाहाल की फिरवलं जाईल. तब्बल 11च या आकड्यावरती. तब्बल आतापर्यंत चेंडू डॉट गेलेत. सात चेंडू डॉट फेकलेत 11 धावसंख्येपासून. हा मोठा फटका येतोय. या चेंडूवरती नवीन काहीतरी पाहायला मिळेल पण बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. बऱ्याचशा वेळानंतर 7 चेंडू डॉट आल्यानंतरचा हा एक बहरदार दणदणीत प्रेक्षणीय एक निर्णायक क्षणी एक छाप उमटवणार अशाचा नवीन किरण मैदानावरती 6 धावसंख्येसाठी षटकार. राजा तो शिवाजी माझा. जाणता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर.
भीमरसाठी अगदी आपण पाहतो या ठिकाणी अपील केली जाते. भीमरचा चेंडू या ठिकाणी चेक केला जातो. आमचे आयोजक ज्यांच्याकडे क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे, खूप सारा दांडगा अनुभव आहे, ज्यांनी भरपूर वर्ष या क्रिकेटमध्ये कसलेत आणि या चिंचोली खेळीचं नाव अगदी रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलं. संदेश पाटील त्या डंबरच्या भूमिकेमध्ये. चेंडू सुरेख असेल, सफल असेल चेंडू. अगदी आपण पाहाल विकेट लागली जाईल. खेळाडू परतील मैदानातून बाहेर. भीमरसाठी अपील जरूर केली होती खेळाडूने. क्षमा असावी. जी लाईटसाठी आपण मागणी केली होती ती ही फर्स्ट इनिंग झाल्यानंतर लाईट मैदानावरती चालू केल्या जातील. इनिंग डे मध्ये खेळायला मिळाली, एक इनिंग नाईट मध्ये खेळायला मिळणार आहे. अक्रॉस लाईनचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. जरूर लेग बिफोर द विकेटची अपील मागितली जाते पंचांकडे. बंटी पोलेकर. षटक क्रमांक 3 संपलोय. आता हे षटक असेल अवघ्या 3 चेंडूंचं, ज्यामध्ये फ्रेश गोलंदाज वापरला जाईल. अगदी आपण पाहिलं की राज सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचतात. षटकार खाऊन देखील या गोलंदाजांना फक्त 6 धावा खर्च केल्यात. खूप चांगलं षटक आहे अंकित सर, खूप चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 8-9. त्याचबरोबर दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 2. 5 चेंडू डॉट फेकत तिसरं षटक मैदानापर्यंत चालू झालं आणि या षटकामध्ये तब्बल चेंडू डॉट फेकले 5, त्यामधील 2 विकेट, 3 डॉट बॉल आणि 1 षटकार. 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. बघता नवीन गोलंदाजी मागवरती या षटकामध्ये 3 चेंडू फेकले जातील. जयेश गोलंदाज 3 चेंडू फेकले जातील. जयेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दोन्ही संघांना सूचना असेल, चौथं षटक हे 3 चेंडूंचंच पडलं जाणार आहे. फ्रेश गोलंदाज मैदानावरती वापरला जाणार आहे. या दरम्यान कुंभोली संघाचे संघ मालक तुषारजी गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असणारे आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर त्यांच्या समवेत परेशजी गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. परेशजी आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण देखील या व्यासपीठावर. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. नुकतीच त्यांच्या गावाची देखील स्पर्धा पार पडताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर आमचे परेशजी देखील त्या स्पर्धेचे मुख्य घटक होते. विकेट लागली जाते. रनआउट खेळाडू होतोय बाद. आता उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती तुषार 11 या नावाने कुंभोली संघ आज मैदानावरती खेळतोय. थँक्यू. धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्यात. तब्बल 18 धावा धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्यात. 18 धावा, 2 चेंडू बाकी आहेत अजून या षटकामधील. 3 चेंडूंचं हे षटक असणार आहे. चौथं षटक या मॅचचं 3 चेंडूंचं असणार आहे. यानंतरची मॅच असणार आहे नडोदेवाडी आणि विपक्ष सांगडे. दोन्ही संघ प्रथमतः रिपोर्टिंग करायचे. आता आपण मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. बॉल पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. सीमारेषे पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार. त्याचबरोबर या ठिकाणी नुकतं ज्यांचं शुभागमन होतंय ते प्रकाशजी पाटील साहेब
माजी उपसरपंच त्याचबरोबर प्रकाशदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. याचबरोबर उपस्थित आमचे चिंचोली गोहेचे ग्रामस्थ मंडळी आहेत ज्या आंब्याच्या झाडाखाली बसलेत त्यांना विनंती असणारी कृपया आपण व्यासपीठावर आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणारे 2 धाबा या ठिकाणी आपण पाहत आहेत कंप्लीट केले जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धाबा होत आहेत का कंप्लीट हे पाहणं देखील खूप महत्वाचं आहे. तर तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. चौथ्या धाव व्यासपीठावरती करायचंय. कालची रात्र खरे तर वडवल संघानं गाजवली. फार चांगला सामना आपण त्या ठिकाणी पाहिला. इथे फुल टॉस त्याच्यावरती हा सरळ बॅटचा फटका चेंडू येतोय सीमा पार षटकार. मी सांगडे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सांगडे संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. फुल टॉस होता खरं तर अगदी नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. बॅकिंग नव्हतं खरं तर एसटी रक्षकाच्या मागे आणि त्या कारणास्तव दुहेरी या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येतो 22च्या सायनं या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 28 धावांचा पाठलाग करताना 9 धावा आहेत धावफलकावरती. पहिली मॅच आजच्या दिवस रात्रीमधील कारण पहिलं 17 दिवसामध्ये आपण पाहिलं त्या 17त बॅटिंग केली कुंभिवली संघानं. मी सांगडे संघाच्या संघनायकाला शेवटचा कॉल देतोय आपण टॉस करण्यासाठी यावं. इथे हा फटका चांगला आहे. अफलातून बेमिसाल टायमिंग पाहायला मिळालं. फलंदाज रोहितच्या बॅटमधून आला हा डीप पेक्षा कव्हरला षटकार. थँक्यू. 6 धाबा आणि या 6 धाबांच्या साह्यानं बिनबाद 15. हा चेंडू निर्धाव जातोय. धावफलक स्थिरावेल ते 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 28 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 15 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावसंख्येची. अतिथी मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचं आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करणार आहोत. खरं तर वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आपण या मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. एकता ट्रॉफी 2022 ची स्पर्धा खरं तर संदेश पाटील असतील, आकाश पाटील असेल, त्यांची संपूर्ण टीम असेल आणि या सगळ्यांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं आमचे नाना पाटील यांनी फार चांगली स्पर्धा या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी मी तर म्हणेन पुढाकार घेतलाय. आणि त्यांना खऱ्या अर्थानं जर तसं पाहिलं या स्पर्धेमध्ये आपण एकंदरीत विचार केला तर निकेश भाई देशमुख आणि प्रकाशदादा पाटील यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. प्रवीण पाटील असतील त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही आणि त्यांनी केलेली मी तर म्हणेन ही मेहनत आणि हे जे मैदान उपलब्ध करून दिलं आहे ते संभाजी पाटील यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. भगवान पाटील असतील, नामदेव पाटील असतील आणि संभाजी पाटील यांना मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण त्यांनी हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. शेवटचे 15 चेंडू टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. आयोजकांना मी विनंती करतोय येणाऱ्या 15 चेंडूवरती गरज आहे ती 13 धावांची. मी सन्माननीय कदम साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक. खरं तर क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण बॅलन्स संतुलित नव्हता आणि त्या कारणास्तव या चेंडूला कॅरी करता आलं नाही. या चेंडूवरती धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या वधारेल. 17 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 17 धावा आहेत धावफलकावरती. सन्माननीय कदम साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सांगडे विपक्ष नडोदेवाडी या 2 संघादरम्यान चांगली मॅच होईल. दोनही टीमला शुभेच्छा असतील.
चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. खरं तर न्यू मॅच फायर प्रोडक्शन कंपनीचे मॅनेजर सन्माननीय कदम साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला आणि तो नाणेफेकीचा कौल जिंकलाय नडोदेवाडी या संघानं. 4 षटकांचा तो सामना असेल. या मॅच मध्ये 3-3 चेंडूंची कपात केली गेली कारण दोनही संघाकडून उशीर झाला होता मॅच सुरू करण्यासाठी. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू होता. फलंदाजाला नजरेसमोर हा चेंडू दिसत जरूर होता पण पडल्यानंतर संपर्क करणं कठीण झालं कारण चेंडूमधील गती कमी केली होती. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो. धावफलक स्थिरावेल. ते 28 धावांचा पाठलाग करताना 17 या धावसंख्येवरती. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतो. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मारा करण्यासाठी तयार आहे. अद्यापपर्यंत सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकात जरूर 15 धावा आल्यात पण इथे रोखलं जात आहे. अजून एक चांगला चेंडू त्रिफाला उद्ध्वस्त केला जातोय. चांगल्या सुरुवातीला आता मात्र ब्रेक देण्याचं काम करतोय गोलंदाज. पहिला हादरा माडप संघाला धावफलकावरती धावा 17 असताना. येताव पायी पायी आभा लागत माया ही तुझी येताव पायी पायी तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. धन्यवाद डीजे ऑपरेटर. ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला जातोय गोलंदाजाकडून. प्रसादची कामगिरी अद्यापर्यंत फार सुरेख आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा आल्या पण तदनंतर 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केली जाते. समीकरण होतं 15-13चं पण आता समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. धावांचा पाठलाग करणं नेहमीच आपण उल्लेख करत असतो की सोपं नसतं. विकेटवरती राहून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो आणि हे ओळखलंय गोलंदाजांनी त्या कारणास्तव सुरेख गोलंदाजी. फुलटॉस सिलिमेडॉनला क्षेत्ररक्षक जरूर होते पण त्यांच्या अगदी बाजूने चेंडू निघाला. क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार पाहायला मिळालं डीपमध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दुहेरी कंप्लीट. या दुहेरीच्या मदतीनं अजय आपल्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. शेवटचे 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हा चेंडू फटका पासला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. हा झेल कॅरी केला जातो. कुंभिवली संघाच्या अशा अपेक्षा अजून कायम असतील या मॅच मध्ये. अजून एका विकेटचं पतन. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 2 बाद 19. बघू पबजी सारखा दोन्ही दिल्लात केलंय मला गो बॅन थोडीशी जागा दे दिल्लामध्ये लाईफ टाइम बनून राहीन तुझा मी बॅन. एक बघू पबजी सारखा दोन्ही दिल्लात केलंय मला गो बॅन थोडीशी जागा दे दिल्लामध्ये लाईफ टाइम बनून राहीन तुझा मी बॅन. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 9 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ जरूर संपलाय पण अजूनही शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक फार निर्णायक असेल. खरं तर तुषार गायकवाड यांना आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कोणतीही टुर्नामेंट असो त्यांच्या नावाने एक संघ खेळत असतो मैदानावरती. खास करून जय हनुमान कुंभिवली संघाला आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलंय. मग ती तालुका वाईज टीम असेल किंवा ग्रामीण टीम असेल. नक्कीच आयोजकांसाठी फार चांगलं योगदान असं म्हणता येईल त्यांच्या माध्यमातून. आणि इथे त्यांनी हा संघ उतरवलाय तो जय हनुमान कुंभिवली. नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. नवीन नियमानुसार नवीन फलंदाजात स्ट्रायकर एंडला असेल. पंच मैदानात ते डिस्कस करतील. जर स्ट्राईक चेंज झाली असेल षटक संपलंय
नक्कीच पंचांनी त्या गोष्टीकडे लक्ष वेधणं फार गरजेचं आहे आणि ते कदाचित पंचांकडून झालं असावं. इथे शेवटचे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज अंकुश. चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू हौसले बुलंद करेल कुंभिवली संघासाठी. एक निर्धाव चेंडू, एखादी विकेट आत्मविश्वास अगदी दुगणा करेल कुंभिवली संघाच्या गोलंदाजांसाठी. क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. इथे जर का धावा वाचवल्या या 6 चेंडूवरती तर या मॅच मध्ये कायम असेल कुंभिवली संघ. माडप संघ विजयाच्या समीप आहे, पण धावा जमवणं फार गरजेचं आहे. शेवटचे 8 बॉल आता गरज असेल ती 9 धावांची. फुलटॉस, यावेळेस आडव्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. चेंडू सीमा पार फरार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा. नशिबाचा चौकार येतोय. खरे तर विजयाच्या समीप जरूर आहे माडप संघ. मी अगोदरच उल्लेख केला की क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार गरजेचं आहे. गोलंदाज जर प्रयत्न करत असेल तर क्षेत्ररक्षकांना सहकार्य करणं महत्वाचं असतं. ते सोपा झेल सुटला आणि तदनंतर आला चौकार. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजाचे प्रयत्न फार अफलातून आहेत, पण क्षेत्ररक्षकांची चूक आणि त्या कारणास्तव या मॅच मध्ये आता विचार करण्यास भाग पाडले कुंभिवली संघाला. निर्धाव चेंडू आलाय, पण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. अजूनही माडप संघ जिंकलेला नाहीये. अजूनही पराभवाला सामोरं जावं लागलं नाही कुंभिवली संघाला. इथून पुढचे प्रयत्न हे प्रामाणिक करावे लागतील, मग गोलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक. शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. रॅप चेंडू, पण त्यावरती अगदी चुकीच्या फटक्याची निवड. दांडी गुल केली जाते. फलंदाज होतोय बाद. आता शेवटचे 5 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे. Max. खराब चेंडूवरती खरं तर शॉर्ट सिलेक्शन चुकलं. त्याही पेक्षा मी असं म्हणेन टायमिंग होणं फार गरजेचं होतं. या चेंडूवरती माडप संघासाठी हा विजय मिळवता आला असता. इतका खराब चेंडू होता, पण त्यावरती चुकीच्या फटक्याची निवड आणि त्या कारणास्तव जिथे विजय प्राप्त करता आला असता त्या विजयापासून दूर अजूनपर्यंत आहे तो माडप संघ. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. ओळखलंय फलंदाजांनी. खरे तर आक्रमणापेक्षा सिंगल डबल फार महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी चूक केली. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते जयेश. त्यांनी मोठ्या पटक्यापेक्षा अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला आणि त्यावरती एकाला कन्वर्ट केलं दुहेरीत. 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होतीये 28. धावसंख्येचा पाठलाग करताना 25. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 4. 3 धावांची गरज आहे. सिंगल डबलला फार महत्व असतं टेनिस क्रिकेटमध्ये आणि खरं तर आपण पाहतोय सिंगल डबल हे धावा जमवण्याचं खरं तंत्र आहे. ज्या वेळेला खास करून तुम्ही सुरुवातीला विकेटवरती जाता त्या वेळेला आक्रमण करणं तितकंसं सोपं नसतं. सेट झालेला फलंदाज सहज आक्रमण करतो, पण नवीन आलेल्या फलंदाजासाठी आक्रमण करणं तितकं सोपं नसतं. हे ओळखलं फलंदाज जयेशनं आणि कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचा मनसुबा दाखवून देत असताना सिंगलला परिवर्तित केलं दुहेरीत. 4 चेंडू आता 3 धावांची गरज आहे. अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 1-2 निर्धाव चेंडू. या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 4 बॉल 3 धावांची गरज. अजून एक चांगला चेंडू. काय किफायती षटक. या गोलंदाजांना अशा अपेक्षा कायम ठेवल्यात या मॅच मध्ये.
निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 3 बाद 25. शेवटचे आता 3 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 3 धावांची. पाहिजेल तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या मैदानावरती लो स्कोरिंग मॅच असतील, हाय स्कोरिंग मॅच असतील, अगदी टफ फाईट मॅच पाहायला मिळतात. यार टाईट मॅच होताना आपण पाहतो. कालची रात्र सुद्धा आपण पाहिली. शेवटचा सामना आपण पाहिला. सावरोली विपक्ष वडवल. 1 चेंडू 1 धावीची गरज होती. धावा चेस करायच्या होत्या 18 मध्ये जवळजवळ 43. आणि त्याचा विचार करता वडवल संघाचे ते प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना अखेर यश आलं. गौरवने चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण चेंडूची फेकी सुमार आणि त्या कारणास्तव ती विजयी धाव प्राप्त करता आली वडवल संघाला. इथे काय घडेल या मॅच मध्ये बघणं फार गरजेचं. शेवटचे 3 चेंडू, हे 3 चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवले जातील याकडे आता मात्र लक्ष असेल. निखिलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. नवोदित गोलंदाज आहे आणि त्याच्या हातामध्ये आता माडप संघाच्या विरोधात कुंभिवली संघाचा निकाल दिलाय. जय हनुमान कुंभिवली विपक्ष माडप. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रोहितला आपण पाहतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप. काय गोलंदाजी. एक चेंडू निर्धाव टाकत अद्यापर्यंत कायम आहे या मॅच मध्ये कुंभिवली संघ. हे टीम स्पिरिट आपण पाहतोय. सांघिक खेळाचं प्रदर्शन करतात हे खेळाडू मैदानावरती. गोलंदाजाने कसोशीने प्रयत्न केले अगोदरच्या षटकात. अंकुश आणि प्रसाद या 2 गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली. 28 धावा चेस करताना पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. कोणालाही वाटलं नसेल ही मॅच शेवटपर्यंत जाईल पण या मॅच मध्ये प्रसादनं हाताळलं 4 धावसंख्येचं षटक, 2 महत्वपूर्ण विकेट त्या षटकात आपण पाहिल्या. 6 धावसंख्येचं षटक हाताळलं अंकुशनं आणि निखिल या ठिकाणी मात्र पहिला चेंडू टाकतोय तो निर्धाव. आता शेवटचे 2 बॉल 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. 3 धावा या कराव्याच लागतील विजय प्राप्त करायचा असेल माडप संघाला. अकुल टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात आहे. चेंडूनं वाटचाल केली लॉंग स्टॉपच्या दिशेनं. गोलंदाजाचे प्रयत्न अफलातून होते पण नशिबाचा चौकार येतोय. विजयी चौकार माडप संघासाठी. माडप संघाने हा सामना जिंकलाय. हार्दिक असं अभिनंदन. चांगले प्रयत्न कुंभिवली संघाकडून. कुंभिवली संघाला सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला नडोदेवाडी टीम आपण टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यावरती आपण लगेचच अंमलबजावणी करायची. 4 षटकांची मॅच असेल आणि त्यानंतर पहिल्या राऊंडचेच सामने खेळवले जातील याची सर्व टीमने नोंद घ्यायची. मॅन ऑफ द मॅच रोहितला मी विनंती करतो. माडप टीमचा रोहित ठरतो या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 1 षटक हाताळलं. फक्त 2 धावांचं ते षटक होतं आणि बॅटिंग करताना विजयी चौकार अर्थातच 10 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. मी रोहितला विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी यावं. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यासाठी मी सांगडे ग्रामपंचायतीचे माजी